नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. काल दसरा असल्यामुळे मी घरी पुरणपोळ्या तयार केल्या होत्या. पहिल्यांदाच मी या पुरणपोळ्या केल्या आणि खूपच छान झाल्या. तुम्ही ही रेसिपी नक्की बघा आणि या पुरणपोळ्या कशा झाल्या हे नक्की सांगा. मला पुरणपोळ्या करून सवय नाही आहे. मी पहिल्यांदाच हा प्रयत्न केला आहे. या मोठ्या वाटीच्या मापाने मी सगळे साहित्य घेणार आहे. ही एक मोठी वाटी भरून हरभरा डाळ घेतली आहे. ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 1 तासभर भिजवून ठेवली होती. आता 1 तास पूर्ण झाला आहे. ही डाळ आता चांगली भिजली आहे. कुकरमध्ये या पाण्यासकट ही डाळ घालते. यामध्ये 1 तांब्याभर पाणी घालते. आज ही डाळ शिजवताना मी भरपूर पाणी घातले आहे. यामुळे मला कटाचे सार तयार करता येईल. 1 चमचा हळद आणि 1 चमचा तेल घातले आहे. आता हा कुकर गॅसवर ठेवते. या कुकरच्या आपण 4 शिट्ट्या काढूया. डाळ शिजेपर्यंत आपण कणिक तयार करूया. 2 मोठ्या वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. गव्हाचे पीठ 2 वेळा चाळणीने चाळून घ्या. 2 वाट्या पाणी घेतले आहे. यामध्ये 1 मोठा चमचा हळद घातली आहे. आता हे पाणी मी चांगले ढवळते. आपण पिठात जर हळद घातली तर ती हळद नीट मिसळून येत नाही. यामुळे मी पाण्यामध्येच हळद घातली आहे. यामुळे कणकेला छान रंग येईल. या पिठामध्ये मी 2 लहान चमचे मीठ घातले आहे. आता हे हळदीचे पाणी घालून आपण हे पीठ मळूया. आपण चपाती करताना जशी कणिक मळतो त्याप्रमाणेच आज आपण ह्याचे कणिक तयार करूया. यामध्ये एकदम पाणी घालू नका. आवश्यकतेप्रमाणे अगदी थोडे थोडे पाणी घालून पीठ मळायचे आहे. हे बघा, यामध्ये अजिबात तेल घातलेले नाही आहे. हात थोडासा पाण्याने ओला करायचा आहे आणि याप्रमाणे हे पीठ पुन्हा मळायचे आहे. आज हे कणिक मी चपातीच्या कणकेपेक्षा थोडे सैलसरच मळले आहे. पुन्हा 1 मिनिटभर मी हे पीठ चांगले मळून घेतले आहे. हे एक सुती कापड घेतले आहे. यामध्ये हा कणकेचा गोळा घालूया. हे कापड मी बांधून घेते. आता या परातीमध्ये आपण थंड पाणी घालूया. हे गाठोडे बुडेपर्यंत आपण यामध्ये थंड पाणी घालायचे आहे. अर्ध्या तासासाठी हे गाठोडे असेच पाण्यात ठेवूया. आता अर्धा तास पूर्ण झाला आहे. आता या गाठोड्यातील कणिक आपण बाहेर काढूया. या कणकेमध्ये जर पाणी उरले असेल तर असे थोडेसे पिळून घेऊया. हे बघा, आपले पुरणपोळीसाठी कणिक तयार आहे. हे कणिक पुन्हा चांगले मळायचे आहे. यावर मी 2 मोठे चमचे तेल घातले आहे. हे तेल या पिठामध्ये चांगले मुरवायचे आहे. आता हे कणिक तयार आहे. अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया. आपण कुकर गॅसवर ठेवला होता. 4 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला.
आता कुकरची वाफ गेली आहे. हे बघा, ही डाळ आता खूप छान शिजली आहे. हे बघा, ही डाळ याप्रमाणे दाबून बघूया. हे बघा, ही डाळ खूपच छान शिजली आहे. ही शिजलेली गरम डाळ आपण या चाळणीत काढूया. हा डाळीतील जो कट मिळतो त्याची आपण आमटी तयार करू शकतो. ही डाळ मी चांगली निथळून घेतली आहे. ही डाळ गरम असतानाच आपण वाटून घ्यायची आहे. यामुळे अगदी बारीक वाटली जाते. एका पातेल्यावर ही स्टीलची चाळणी ठेवली आहे. यावर ही डाळ घातली आहे. आता कोणतीही वाटी किंवा एक पेला घेऊन याप्रमाणे ही डाळ आपण वाटूया. याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये ही डाळ बारीक करू शकता. हे बघा, ही डाळ आता चांगली मऊसर वाटली गेली आहे. ही डाळ याप्रमाणे बारीक करण्यासाठी मला 15 मिनिटे लागली आहेत. आता आपण पुरण तयार करूया. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. जी वाटी भरून आपण हरभरा डाळ घेतली होती त्याच वाटीच्या मापाप्रमाणेच आपण 1 वाटीभर गूळ घ्यायचा आहे. जितकी हरभरा डाळ असेल त्याच्या समप्रमाणात गूळ घ्यायचा आहे. यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातले आहे. यामुळे गूळ कढईला चिकटणार नाही. आता एकसारखे ढवळत राहूया. आता हा गूळ चांगला विरघळला आहे. यामध्ये ही वाटलेली डाळ घालायची आहे. हे पुरण घट्ट होईपर्यंत एकसारखे ढवळत राहायचे आहे. यामध्ये मी थोडेसे मीठ आणि 1 मोठा चमचा वेलची पावडर घातली आहे. आता 1 ते 2 चमचे तूप घालूया. तूप घातल्यामुळे या पुरणाला खूप छान चव येते. हे बघा, हे पुरण आता बऱ्यापैकी आटत आले आहे. आपल्याला आणखी काही वेळ लागेल. याप्रमाणे आपण पुरण एकसारखे ढवळत राहायचे आहे. हे बघा, या पुरणामध्ये हा डाव असा उभा राहिला आहे. याचा अर्थ आहे आपले पुरण आता तयार आहे. हे पुरण आता गार होण्यासाठी ठेवूया. हे केळीचे पान घेतले आहे. हा केळीच्या पानाचा वरील भाग आहे. याप्रमाणे आपण या केळीच्या पानाचे भाग करूया. यामुळे हे पान फाटत नाही. तुम्ही जर विरुद्ध बाजूने पानाचे भाग कराल तर हे पान फाटते. आता आपण ही पाने गॅसवर गरम करूया. हे केळीचे पान गरम करताना केळीच्या पानाची मागील बाजू वर यायला हवी. असे केल्यामुळे पान चांगले भाजले गेले आहे की नाही हे कळते. हे पान आपण व्यवस्थित गरम करूया. यामुळे जेव्हा आपण हे पान दुमडतो त्यावेळी फाटत नाही. जर हे केळीचे पान अधिक वेळ गरम केले तर ते आकसते. हे पान गरम करत असताना काही भाग कच्चाच उरला तर हे पान दुमडताना फाटू शकते. यामुळे हे पान व्यवस्थित गरम करा. आता आपण हे केळीचे पान गोल आकारात कापूया. हे बघा, याप्रमाणे मी 2 पाने गोल आकारात कापून घेतली आहेत. हे कणिक सुद्धा आता तयार आहे. हे बघू शकता किती सैलसर
मळून घेतले आहे. पुन्हा 1 मिनिटभर हे पीठ चांगले मळून घेते. यामुळे आपल्या पुरणपोळ्या चांगल्या तयार होतील. काही ठिकाणी पुरणपोळीसाठी मैदा वापरला जातो, पण आजच्या रेसिपीसाठी मी गव्हाचे पीठ वापरले आहे. मी हाताला थोडेसे तेल लावून घेतले आहे. आता याप्रमाणे हा गोळा घेतला आहे. या गोळ्याला आपण छानसा गोल आकार देऊया. या ताटावर मी हे केळीचे पान ठेवले आहे. या पानाला आपण तेल लावूया. हे बघा, या केळीच्या पानाला याप्रमाणे व्यवस्थित तेल लावले आहे. पुरण थंड झाल्यावर मी पुरणाचे गोळे करून ठेवले आहेत. जितका आपला कणकेचा गोळा असेल तितकाच पुरणाचा गोळा आपण घ्यायचा आहे. यामुळे पुरणपोळीला पुरण व्यवस्थित लागते. हे बघा, हा गोळा याप्रमाणे मी पसरट करून घेतला आहे. आता यामध्ये हा पुरणाचा मोठा गोळा घालते. आता याप्रमाणे हे अलगद हे पुरण या कणकेत घालायचे आहे. यामुळे पुरणपोळीमध्ये पुरण चांगले बसते. आता यावर मी थोडेसे तांदळाचे पीठ घालते. याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठसुद्धा घालू शकता. आता याप्रमाणे गोळ्याची समोरील बाजू दुमडायची आहे, किंवा जर पीठ अधिक असेल तर बाजूला काढू शकता. आता हातावरच थोडेसे पसरवून घेऊया. यामुळे पुरण व्यवस्थित पसरले जाते. आपण हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे. यामुळे हे कणिक आपल्या हाताला चिकटत नाही. हे बघा, हे प्लॅस्टिक मी कापून घेतले आहे. या प्लॅस्टिकला सुद्धा आपण तेल लावूया. हे बघा, याप्रमाणे व्यवस्थित या प्लॅस्टिकला तेल लावते. तेल लावलेली बाजू या कणकेवर यायला हवी. हे बघा, अलगद हाताने आपण हे पीठ पसरवायचे आहे. ही पुरणपोळी लवकर तयार करता येते. केळीच्या पानाचा गोल आकार असल्यामुळे हे पान भरून आपण हे पीठ चांगले पसरवायचे आहे. यामुळे पुरणपोळीला गोलाकार आकार येतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. माझे चॅनल त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला नक्की सांगा. हे बघा, ही पुरणपोळी याप्रमाणे आपण व्यवस्थित पसरवून घेऊया. अगदी हलक्या हाताने आपण हे पीठ पसरायचे आहे. अगदी पातळ पुरणपोळी आपण थापून घेऊ शकतो. मी माझ्या चॅनलमध्ये खूप साऱ्या रेसिपी घातल्या आहेत. जर तुम्हाला त्या रेसिपी आवडल्या तर सगळ्यांना शेअर करा. अजूनही जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा. हे बघा, ही पुरणपोळी मी याप्रमाणे अगदी अलगदपणे पसरवली आहे. आता याचे प्लॅस्टिक मी बाजूला काढते. गॅसवर लोखंडी तवा तापायला ठेवला होता. याला मी थोडेसे तेल लावले आहे. आता केळीच्या पानासकट ही पुरणपोळी तव्यावर घालूया. दहा ते 15 सेकंदांनी आपण हे पान बाजूला काढूया. आता 10 ते 12 सेकंद झाले आहेत. हे पान मी अलगद बाजूला काढते.
गॅसवर मंद आचेवर या पुरणपोळ्या आपण भाजूया. या पुरणपोळीवर मी थोडेसे तेल घातले आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आता आपण या पुरणपोळीची दुसरी बाजू भाजूया. या पुरणपोळ्या अगदी टम्म फुगतात. या पुरणपोळीमधून पुरण अजिबात बाहेर पडत नाही. मी पुन्हा यावर थोडेसे तेल घातले आहे. ही बघा, ही पुरणपोळी खूप छान फुलत आहे. या पद्धतीप्रमाणे मी सगळ्या पुरणपोळ्या तयार करते. ही पुरणपोळी तुम्ही दूध तुपासोबत सर्व करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. माझे चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करा. धन्यवाद.